थँक्यू सो मच. मात्र सुरुवात पहिला बॉल बॅटची कडा होती थर्माच्या क्षेत्रामध्ये. श्लोक फुलवरे होते बॉलला गॅदर करतात. प्रतीक तरेला तुम्ही पाहता षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना दुर्विश 11 बैरगुरु बदलापूर विरोधात श्री समर्थ क्रिकेट संघ बदलापूर गाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सांगितलं होतं निरंजन पिसेकर यांनी की एकदा आम्हाला त्यांनी परास्त केले, त्यामुळे या मॅचमध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करतील टीम दुर्विश बदलापूर हे देखील पाहावं लागेल. आतिश थोरबे त्याच्या साथीनं अक्षय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तेज थर्रार गुणदायी तुम्हाला पाहायला मिळेल. धीरज पिसेकर आलेत बॉलला फेक करतात. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहिलं धीरज पिसेकरला स्वर्गीय रतन बासमती चषक या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा आपण पाहिला. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि धमाकेत पॅकर म्हणून धीरज पिसेकर यांची ओळख आहे. कारण जेव्हा जेव्हा वडूनगर संघ बदलापूर नगरीमध्ये दाखल होतो त्यावेळेस मात्र त्या संघाला ते बांधत असतात. पॅकरची देखील कामगिरी मोठी असते आणि खास करून त्यांचे चॉईस संघ असतात. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. यशांच्या मागे हा जेल टिपला आहे आणि आता धक्का पहिला लागतोय. बॅटिंग करत असताना टीम समर्थ बदलापूर संघाला बॅटर अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणून तर आम्ही म्हणत असतो जिसके आगे सभी पड़ जाते ठंडे उसका नाम है बालू मुंडे. आणि त्यांच्याच स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. धावफरक 1. बॅटची कडा त्यांच्या मागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक श्लोक फुलरे. काय क्षेत्ररक्षण करतोय. जरा देखील हल्ले तर इथून मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करेल हा इशारा श्लोक फुलरेने केला. आणि दरम्यान डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. स्कोर कार्डवरती तुम्हाला धाव पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. दोन्ही बदलापूर संघ मैदानाच्या मध्ये खेळतात. एका बाजूला मयूरग्रुप बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला श्री समर्थ बदलापूर संघ. आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा देतात रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रसादजी फुलवरे यांच्या वतीनं आणि हरेजी फुलवरे यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू अडवण्यास सुद्धा आलेला आहे. अगदी आपण पाहतो आमचे विजयजी धुळे आणि विकी धुळे यांच्या वतीनं कॉमेंट बॉक्ससाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. क्या बात आहे. खरं तर एबन जोडीसाठी विशेष प्रेम राहिलं आहे त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. गुरुदास तुम्ही पाहता षटक क्रमांक 1. चला एक विकेट आहे. हलकीशी मिस्टेक स्कोररकडून आपल्याला पाहायला मिळेल परंतु हरकत नाही आहे. गुरुदास सज्ज होतोय. ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंगरला खेळला डिफेन्स क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलला तो फेक करतोय. दरम्यान एक सिंगल धाव आता एक पडी गेली. 5 चेंडू मी म्हणेन नॉन स्टॅक येण्यावरती उभा होता आतिश थोरवेला आपण पाहिलं जो मात्र एखादा पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा चाचपडतो ना तसं तो चाचपडत होता. दरम्यान एक धाव एक पडी गेली आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली या स्पर्धेमध्ये परंतु मॅडम षटक पहिलं येऊ शकलं असतं प्रतीक तरेच्या माध्यमातून परंतु पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील. फक्त आणि फक्त एक धाव फलकावरती जोडली गेली. काय गोलंदाजी करतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता निरंजन पिसेकरनं. त्यामुळे मत केलं होतं टीम समर्थ बदलापूर संघाला बॅटिंगसाठी. आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. फक्त आणि फक्त एकच धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर
ज्यावेळेस आम्ही विचारलं होतं निरंजन पेसेकर यांना की या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडूंनी कॅप्टननी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, मग तुम्ही क्षेत्ररक्षणच का घेतलं? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला समर्थ बदलापूर टीमचा डावपेच माहिती आहे, त्यामुळे या मॅचमध्ये त्यांना कसं रोखायचे आहेत हे चांगल्या प्रकारे आम्हाला ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही गोलंदाजी घेतली आहे आणि ते आता ते सार्थ देखील करून दाखवत आहेत. कारण पहिल्या षटकाच्या अंती धावफलक फक्त आणि फक्त एक. षटक क्रमांक 2 ज्युनियर मयूर पिसेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट डाव आता सज्ज होत असताना यावेळेला देखील बॅकफुट जाऊन पचकारण्याचा प्रयत्न होता. बॉल चाला मागे एक सिंगल धाव भेटवण्याचा प्रयत्न आता चालवला आहे आणि अखेर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती आता जात असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दुर्विश पण मयूर ग्रुप बदलापूर संघ खेळतोय आणि आमचे जगन्नाथ स्मृती चषकाचे दमदार आयोजक मयूरजी पिसेकर साहेबांकडून देखील भरपूर शुभेच्छांचा वर्षा होतोय, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आमचे रमेशजी भोपी त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. हितेजी भोपी रितेजी भोपी यांचे पिताश्री आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला बड विकेटला. बराच काळ शांत होता आणि अखेर आतिश तोरवेच्या बॅटमधून बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार षटकार. थँक्यू सो मच. षटकार ठोकलाय पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय. खरं तर एक सिंगल एक पडली होती. पुढच्या बॉलवरती षटकार वसूल करतोय आतिश तोरवे. मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. टॅप करायचा प्रयत्न होता अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका घेतलाय. एक सिंगल धाव तिथे मिळेल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुण्यात पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आनंद भोपी काकांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात टीम बदलापूर संघाला. खरं तर बदलापूर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जगन्नाथ क्रीडा संकुलावरती जात असतो त्यावेळेस विशेष प्रेम मग आनंद भोपे असतील त्यानंतर रमेशजी भोपे असतील यांचं देखील नेहमीच आम्हाला मिळत असतो आणि सध्याच्या घडीला ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून भरपूर शुभेच्छा येतात टीम बदलापूर या संघाला. ऑन साईडला खेचला बिग हिट लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका. बॉल सीमा पार षटकार. पाहिलाय हा दुसरा बार. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. येतोय चौकार. ती फक्त एक धाव खर्च केली होती या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 18 धावा खर्च करतोय मयूर. यावेळेला देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न स्कोरलेला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल उचलण्यामध्ये वेळ घेतात आय थिंक प्रज्वल होते प्रज्वल खडकबान. दरम्यान धावा मिळाली ती सिंगल. 19 धावा इथून खर्च केल्या आणि त्यामुळेच की काय षटक क्रमांक पहिले भरपूर चांगल्यारीत्या फेकलं होतं प्रतीक तरेनं, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम करतोय ज्युनियर मयूर पिसेकर. धावफलक 20 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपण सातत्याने पहाडी आवाज ऐकतोय. खरं तर बदलापूर संरक्षण समितीचे अध्यक्ष बाडी सरांचा आवाज आपण ऐकतोय. काल आणि आज 2 दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पार मिळते. पहिल्या दिवसामध्ये प्रसाद परब आणि त्यांच्या साथीनं बाबू शाह सरांचा आवाज आपण ऐकला आहे. कालच्या रात्रीमध्ये सिद्दीक बाबे सरांचा आवाज आपण ऐकतो आणि आजच्या रात्रीमध्ये खास करून ज्यांच्या मुखातून यंदाच्या वर्षी ISPLची स्पर्धा देखील ज्यांनी गाजवली त्यांचे अजय गरज सरांचा आवाज आपण ऐकतोय.
FM रेडिओचा एक सुंदर आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल अजयजी गरज सरांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे आता षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना गुरुदास प्रतीक तरे या वेळेला पहिला बॉल आपण पाहतोय बॅटम बॅटच्या मधनं बनणार बेग ते स्थरार गोंधळी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय यष्टीरक्षक प्रतीक पिसेकरच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्त होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 20 आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलंय. 18 धावा 19 धावा जवळजवळ खर्च केल्या प्रतीक पिसेकरने, त्यामुळे थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. त्रिमूर्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गजेंद्र गडगे, निखिलजी चव्हाण आणि बालकृष्ण मुंडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली हे भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मध्ये खेळले, परंतु स्वतः संघनायक सांगतोय कप्तान चला सिनातान घेतलाय जेल, संपलाय खेळ, परतावा लागेल माघारी. दर्शन पवार बॅटर आउट. चेक. प्रतीक यांच्या नावावरती एक बाईक जिंकली आहे कासगावच्या मैदानावरती निरंजन पिसेकर यांनी, त्यामुळे त्याही खेळाडूच्या नावाची चर्चा व्हायला हवी. गुरुदास सज्ज होते प्रतीक. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, पायचीच्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक जाधव दाखल झाला होता, परंतु भोपळाही फोडू शकला नाहीये, त्याला मैदान सोडावं लागेल. फर्नास बाद या मॅच मध्ये जवळजवळ 4थ्या क्रमांकावरती तो आता दाखल झालाय. राईट मोर विकेट. यावेळेला देखील आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं आश्रभूत नजरेनं, लाईन खराब आहे. प्रवीण विषय स्तराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. मामनोलीचे पंच तुम्हाला पार मिळतील, कल्याण ग्रामीणचे पंच आहेत मैदानावरती आपण पाहतोय ज्यांची कामगिरी उल्लेखनीय, परंतु आता पंचांनी घेतलाय DRS. लेगस्टिकच्या बाहेरून की लेगस्टिकच्या वरून हा चेंडू निघून गेला हे देखील आपल्याला पाहायचं. तिसरे पंच या पण साजिद लाला सर आता चेक करतील नक्की घडले काय. खरं तर 4K क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. गौरवजी साबन यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला पाहायला मिळते आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, त्यामुळे प्रश्नच नाही आहे. डॉट बॉल फेअर डिलिव्हरी आहे. टीव्ही स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
यस्त्यांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय, हे गौरव सबंधेंनी दाखवलंय, त्यामुळे डॉट बॉल. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भरपूर वेगानं पोहोचला होता. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु धावा इथे रोखल्या जातील. धाव मिळेल ती 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. आतापर्यंत आपण पाहतो षटक क्रमांक 3. चला पाणी घेऊन जा. या आपण काही विशेष सन्मान या मंचावरती करणार आहोत. सन्माननीय परेजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य कोलारे नेरळ साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं आपण हा सन्मान करणार आहोत. परेजी कोलंबे साहेबांना विनंती राहील आपण या आपला विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि याच गावचे नामांकित युवा उद्योजक अर्थातच शेतकरी राजा या दोन्ही आयोजकांच्या वतीनं आपण साहेबांचा विशेष सन्मान करतोय. परेजी कोलंबे साहेब, कोल्हारे नेरल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य. यानंतर सन्माननीय अनिकेतजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती राहील की आपण या आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आणि रामदासजी घोमारे यापुढील सत्कारमूर्ती असतील, त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण घेणार आहोत. अनिकेतजी हजारे आणि रामदासजी घोमारे. तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी मैत्री चषकाचे आयोजक दरेजी यशवंतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाळकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण या दोन्ही व्यक्तींच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय प्रत्येक पाहुण्यांचा. या आपण नरेश यशवंतराव, रामदासजी घोमारे यांनाही या ठिकाणी सन्मानित केला जाईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होतो या स्पर्धेच्या वतीनं. अगदी गेली 3 दिवस आणि 3 रात्रीमध्ये आपण भरपूर सारे मान्यवर या क्रीडानगरीला भेट देताना आम्ही पाहिलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि कुठेतरी तिचं या ठिकाणी जतन करत असताना आपण पाहतो आमच्या सर्व लाडके आयोजक बाईचे आणि प्रेमाचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन या ठिकाणी सर्वच पाहुण्यांना सन्मानित केला जात आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला लगेच सुरुवात होते. षटक क्रमांक 4 सुरुवात होते आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण सरांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. अभंग पहिला बॉल अभंगाचा ऑन साईडला गिरकी घेतली होती आणि बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करतोय अभंग या मॅचमध्ये. इथून मात्र कमबॅक करायचा प्रयत्न त्याने चालवला, त्यामुळे इथून कमबॅक करावा देखील लागेल कारण समोरच्या संघाची देखील गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे या मॅचमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय अभंग. इथे फटका चांगला आहे, मी आधीच पडलं होतं. इथून मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तर जो सामना होणार आहे विनर वर्सेस विनर असणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. लक्षात असू द्या, जे 2 संघ आहेत, जे हनुमान जांभळे आणि जे हनुमान क्रिकेट संघ जोबेलिसी, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण चालू सामन्याच्या मध्यंतराला आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. बॅटची लिडिंग एज फलंदाज झाला बाद आणि या मॅचची प्राइज विकेट मिस्टर आतिश थोरवे. बॅक टू द पॅव्हलियन.
अभंग पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट मोर द विकेटनं शपल झाले. क्रॉस बॅटनं घेतला फटका. डीप मध्ये स्कोर केले क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. बॉल त्याच्या डोक्यावर डिबॅकवर स्कोरर लेग सीमारेषा पार येतोय षटकार. या दोन टीमच्या दरम्यान मॅच संपन्न होईल. त्यानंतर आम्ही बोध विरोधात कुळगाव अशी मॅच खेळतो. याची आपण नोंद घ्यायची. धावफलक 39 39 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. थँक्यू सो मच. युवराज तोरवे आणि गौरव तोरवे ही जोडी तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 5 गोरदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आता दाखल होतोय यंगस्टर यंग टॅलेंट तुम्हाला पार मिळेल गोरदाजी मार्कवरती. आता ज्या खेळाडूंना मी म्हणेन खूप चांगला क्रिकेट खेळलाय ध्रुवी शिरवण बदलापूर या संघासाठी तोच खेळाडू श्लोक फुलवरे आता दाखल झाला या मॅचमध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट ड्राईव्ह केलाय. फटका चांगला पॉईंटला खेळाडू अभंग त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे चाललाय. दरम्यान एक सिंगल एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. तू मैं आणि आता पुन्हा एकदा आपण जातोय तिसऱ्या पंचाकडे. OUT फलंदाज बाद. मिळतंय. रोहित चिपळेने देखील भरपूर चांगली कामगिरी केली या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. श्लोक या वेळेला देखील अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर तर आउट आहे परंतु तो कोणता आउट आहे हे देखील पाहावं लागेल. कारण स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपण पाहतोय स्ट्राईक सोडली आहे का हे चित्र आपण पाहतो. आणि अखेर नवीन आलेला बॅटर त्यालाच मैदान सोडावं लागतंय. बॅटर दर्शन फुलोरे बॅक टू द पवेलियन. दोन बॉलचा खेळ संपन्न झालाय. 40 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. नवीन बॅटर मनीष आता दाखल होतात या मॅचमध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतोय. राईट मोर द विकेटनं
टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतला मिडॉलला खेळाडू धीरज पिसेकर होते. बॉलला उचलण्यामध्ये थोडंसं वेळ घेतात. दरम्यान मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय 41. खरं तर मी मगाशीच उल्लेख केला की स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकामध्ये देखील चांगला खेळ धीरज पिसेकरनं दाखवला. खरं तर क्रिकेटवरती त्याचा नितांत प्रेम. धावफलक 4 ओव्हरचा खेळ संपट झालाय. 3 बॉलचा खेळ संपट झालाय त्यामुळे 41. इथे फटका चांगला आहे. शफल झाले क्रॉस झाले आडवा बाटला खेळलाय बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाइन बाहर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. स्कोअर लेगला थोडंसं आपण पाहतो इथे मात्र शफल झाले आणि स्कोअर लेगला बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका आपण पाहिला. इथे देखील शफल झाले होते. त्यानंतर पाहिलं यॉर्करचा वापर करण्यात आला. दरम्यान बॉलला खोदून काढलाय. दरम्यान 2 धाबा एक मिळण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील त्यामुळे धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय 49. 49 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित लॉंगॉनला बॉलरतून फेक करतात. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर आता या 2 धाबा इथे मिळतात त्यामुळे धावफलक 51. 51 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 52 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जोबेली विरोधात जांभळे दोन टीमची कॅप्टन. आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. झालेत. आणि तदनंतर टीम जांभळे संघाचे कॅप्टन आपण या टॉस आपण संपन्न करू. टॉस आपण संपन्न करतोय. मुख्य व्यासपीठावरती दोन्ही टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर पंकजी तरे साहेब कानूरचे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. मी विनंती करतो पंकजी तरे साहेबांना या आपण नाणेफेकीचा
कौल संपन्न करू. अतुल भाऊ राऊत यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आमचे अतुल भाऊ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला छापा आहे त्यामुळे आता टॉस जिंकला टीम जोबेरी संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. चला लगेच आपण आता सुरुवात करतोय आणि मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक अजय गैरज सर. परंतु बदलापूर समालोचन समितीचे सदस्य यांचं आगमन झालंय ते आमचे तुषारजी शिंदे सर. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थैंक यू सो मच राहुल सर. 52 रनों की चुनौती. पहली गेंद थोड़ी सी रुक कर आई. पुल करना चाहते थे बैट्समैन लेकिन चूक गए. मयूर ग्रुप बदलापुर बनाम समर्थ बदलापुर. ये पहले राउंड का मैच. मयूर ग्रुप के सामने 52 रनों की चुनौती. प्रतीक पिसेकर जो कि स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक टूर्नामेंट के आयोजक है, इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर स्ट्राइक मयूर के पास. और गेंदबाजी की शुरुआत की है लगन ने. इस बार भी शॉर्ट पिच गेंद आपकी बार पुल कर दिया है. स्क्वायर लेग खिलाड़ी को बीट किया. डीप में कोई खिलाड़ी नहीं और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बहुत अच्छा स्ट्रोक, अच्छे कंट्रोल के साथ खेले थे बल्लेबाज मयूर. चौके के साथ अपना और अपने टीम का खाता खोलते हुए 5 ओवर्स में 52 रन बनाने हैं अंडर फ्लड लाइट्स. इतना भी आसान नहीं है. इस बार लॉफ्ट कर दिया है गेंद को और फिर से खाली क्षेत्र में. कोई मौका नहीं किसी के पास. गेंद सीधे मैदान के बाहर. 6 रन. कमाल की बल्लेबाजी करते हुए मयूर पिसेकर जूनियर. पहले चौका स्क्वायर लेग की तरफ, उसके बाद वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में छक्का जड़ दिया है और अब दबाव में है गेंदबाज. इस बार इनसाइड आउट ड्राइव करते हुए थोड़ा सामने की तरफ लॉन्ग ऑफ की दिशा में. अच्छा क्षेत्ररक्षण डीप में. 1 ही रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन. और लेट जगन्नाथ मेमोरियल कप के जो मुख्य आयोजक है उसमें प्रतीक पिसेकर तो ही है ही, लेकिन उनके साथ मयूर पिसेकर भी रहते हैं. वे भी शायद ऑनलाइन इस समय मैच देख रहे होंगे. उनका हार्दिक स्वागत है. जानबूझकर हवा में खेला है. अपर कट के अंदाज में गेंद को निकाल दिया है थर्ड मैन की दिशा में, लेकिन अच्छा एफर्ट वहां पर. सर्कल में से पहुंचे थे खिलाड़ी, अंदर ढकेला है गेंद को. तब तक काफी समय बैट्समैन के पास. 3 रन पूरे करते हुए प्रतीक पिसेकर अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के. अच्छी शुरुआत, दमदार शुरुआत है. 52 रनों का लक्ष्य है और ऐसे में पावर प्ले के ओवर्स में यदि इस तरह से रन आएंगे तो फिर आने वाले ओवर्स में लक्ष्य काफ़ी आसान हो सकता है मयूर ग्रुप बदलापुर टीम के लिए. दोनों भी बदलापुर की टीमें हैं. इस बार इनसाइड एज गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में. वहां पर फील्डर मौजूद जरूर, लेकिन मिसफील्ड. हाना हाना चल रही है. हेजिटेशन, मिक्सअप हुआ और बैट्समैन रन आउट. मयूर आउट होकर पवेलियन में लौटते हुए पहला विकेट गवा दिया है मयूर ग्रुप बदलापुर टीम ने और इसके साथ ही पहले ओवर का खेल भी समाप्त होता हुआ. स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर.
निराश रहेंगे मयूर वहां पर, क्योंकि अच्छी शुरुआत मिली थी। मनीष कडू द्वारा थोड़ा सा मिसफील्ड हुआ था और उसी का फायदा उठाना चाहते थे बल्लेबाज, लेकिन तालमेल की कमी नजर आई और आखिरकार वो दूसरा रन लेने का जो निर्णय था वो गलत साबित हुआ है। 15 पर 1 पहले ओवर की समाप्ति पर मयूर ग्रुप बदलापुर। यहाँ से और 4 ओवर का खेल शेष है। 24 गेंदे जीतने के लिए और 37 रनों की आवश्यकता है। आप देख रहे हैं इस समय दहिवली चषक 2025 टूर्नामेंट की ये तीसरी रात। 1 अप्रैल को शुरुआत हुई है टूर्नामेंट की और अभी तक बेहतरीन क्रिकेट इस टूर्नामेंट में 13 बाइक्स के साथ, बाइक्स का मानो एक मेला सा लगा हुआ है इस समय दहिवली बदलापुर में। और बदलापुर क्रिकेट के इतिहास में पहली बार इतने बाइक्स आपको देखने को मिल रहे हैं। कमाल का आयोजन और नियोजन है इस टूर्नामेंट का। आवश्यक रन रेट 9.25 रन प्रति ओवर, जो कि पारी की शुरुआत में 10 के थोड़ा ऊपर था, लेकिन पहले ओवर में अच्छे खासे रन्स आए हैं। हालांकि एक अच्छी लंबी पारी खेलने का मौका था मयूर के पास, लेकिन रनआउट का शिकार हुए हैं। नए बैट्समैन निरंजन नंबर 3 पर आए हैं खेलने के लिए। समर्थ बदलापुर और मयूर ग्रुप बदलापुर के बीच में चलता हुआ ये मुकाबला पहले राउंड का मैच है। इसके बाद सेकंड राउंड का मुकाबला आपके सामने रहेगा। नए ओवर लेकर प्रतीक, लेंथ डिलीवरी थोड़ी धीमी गति से आई थी, स्लॉक करना चाहते थे, लेकिन बल्ले के इनसाइड एज पर लगी, वहीं पर लुढ़क कर रह गई थी पिच पर। कोई रन नहीं इस गेंद पर। कोशिश यही है बल्लेबाजों की कि रिक्वायर्ड रेट को लगातार नीचे लाया जाए, और ये करना भी होता है जब आप रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरते हो। रिक्वायर्ड रेट जब बढ़ता जाता है तो फिर दबाव भी उसके साथ ही बढ़ता जाता है बल्लेबाजों पर। शॉर्ट आर्म पुल, अच्छा शॉट जरूर है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है डिप स्क्वायर लेग पर, सिर्फ 1 ही रन मिलेगा। हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, हालांकि ज़्यादा शॉर्ट पिच भी नहीं थी, लेकिन जल्दी गेंद की लेंथ को परखते हुए अच्छे पोजीशन में आकर खेले थे बल्लेबाज प्रतीक पिसेकर। अच्छी बैटिंग करते हैं, टॉप ऑफ द ऑर्डर खेलते हैं, महत्वपूर्ण भूमिका निभाते अपनी टीम के लिए। दर्शकों की अच्छी खासी मौजूदगी मैदान के इर्द गिर्द, आप सभी का हार्दिक स्वागत है। कई सारे दर्शक ऑनलाइन tenniscricket.in पर हमारे साथ जुड़े हुए हैं, उनका भी हार्दिक स्वागत। और इस बार ऊपर लगी है, शायद देखना होगा। जी हाँ, अंपायर की उंगली आसमान की ओर और बैट्समैन को जाने का इशारा। एक और विकेट का पतन। मैदानावरती आपण पाहतोय समर्थ बदलापूर संघ खेळतोय आणि त्या संघासाठी बाबू कनोजे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू। धन्यवाद। कौन सा कैच था वहां पर, शॉर्ट फाइन लेग की दिशा में। निरंजन खाता भी नहीं खोल पाए और पहली गेंद पर आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। अब यहां से 21 गेंदों में 36 रनों की आवश्यकता है मयूर ग्रुप बदलापुर टीम को यह मैच जीतने के लिए। स्कोर इस समय 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। नंबर 4 पर आए हैं बल्लेबाज नितेश। मयूर ग्रुप के 12वें खिलाड़ी के रूप में इस समय रितेश, जिनका आज जन्मदिन है। हैप्पी बर्थडे रितेश। सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर विशाल पिसेकर, अनिकेत हरजी आणि यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम मयूर ग्रुप बदलापूरला। फिर से एज लगा है, लेकिन इस बार कैच ड्रॉप। विकेट कीपर के हाथों से इस दफा गलती हुई है और यह भारी पड़ सकता है। नितेश निश्चित रूप से एक लंबी पारी खेलते हुए अपनी टीम को जीत की रेखा के उस पार पहुंचाने की क्षमता रखते हैं। बहुत दूर से बल्ला चलाया था, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी। प्रतीक की अच्छी गेंदबाजी कर रहे प्रतीक। मात्र 1 रन अभी तक खर्च किया इस ओवर में। इस बार बिल्कुल ओवर पिच लॉफ्ट कर दिया है गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर से दमदार हिट, 6 रन।
के हाथों से एक आसान सा रेगुलेशन कैच छिटक गया और अगली गेंद पर दाग दिया है छक्का। बिल्कुल ओवर पिच गेंद मिली, उसका पूरा फायदा उठाते हुए तगड़ा प्रहार किया था। लॉफ्टेड ऑन ड्राइव, एक क्लासिक सिक्सर नितेश के बल्ले से। स्कोर उछलता हुआ मयूर ग्रुप बदलापुर का 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। प्रतीक के ओवर में अभी भी एक गेंद शेष है, यानी कि कुल मिलाकर 19 गेंदों का खेल बचा हुआ है और 30 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए मयूर ग्रुप बदलापुर को। वैसे मैच अभी भी काफी रोचक स्थिति में बना हुआ है। पावर प्ले की अंतिम गेंद लेकर गेंदबाज प्रतीक फिर से लॉफ्ट करना चाहते थे, इस बार इनसाइड एज। अच्छा स्टॉप, विकेट कीपर द्वारा गेंद को ज्यादा दूर जाने नहीं दिया और कोई रन नहीं इस गेंद पर। इसके साथ ही प्रतीक का सफल ओवर समाप्त होता हुआ। केवल 7 रन खर्च किए और एक सफलता प्रतीक के खाते में। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 के आंकड़े हैं स्कोर बोर्ड पर। बचे हुए 3 ओवर्स में 30 रनों की जरूरत है। बहुत ही रोचक और दिलचस्प ये मैच चलता हुआ मयूर ग्रुप बदलापुर और समर्थ बदलापुर के बीच में। चलिए, टीम मीटिंग ज़्यादा देर के लिए नहीं लेनी है आपको, समय की पाबंदी है। पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं और सभी 5 ओवर्स 25 मिनट के भीतर आपको पूरे करने हैं। अगला मैच सेकंड राउंड का आज रात का पहला मुकाबला जय हनुमान जोवेली सी और जय हनुमान जामले के बीच में रहेगा और टॉस भी हो चुका है उस मैच का। 18 गेंदें और 30 रन, एग्जैक्ट 10 रन पर ओवर यहां से रिक्वायर्ड रन रेट। वैसे हमने देखा है आज के दिन में खासतौर पर कि 10 रन प्रति ओवर कोई ज़्यादा आस्किंग रन रेट नहीं है। चेस करने वाली टीमों ने ज़्यादातर मैचेस जीते भी है, खासतौर पर जब 10-11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होते हैं। लेकिन ये ज़रूरी नहीं कि हर मैच में वैसा ही हो। गेंदबाजी में अब बदलाव किया जा रहा है। मनीष कड़ो आक्रमण पर आते हुए। एक किफायती ओवर निश्चित रूप से मयूर ग्रुप को कहीं ना कहीं तंग कर सकता है, बल्लेबाजों को दबाव में ला सकता है। लेकिन इस तरह की गेंदबाजी होगी तो फिर दबाव फील्डिंग साइड पर ही रहेगा। वाइट के साथ शुरुआत करते हुए मनीष। स्ट्राइक इस समय प्रतीक पीसेकर के पास 4 पर बैटिंग करते हुए 3 गेंदें खेली है। नितेश 6 पर बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों का उन्होंने भी सामना किया है। आड़े बैट से सामने उठाकर खेला है, फील्डर मौजूद लेकिन कैच ड्रॉप, मौका भी दिया और चौका भी दिया। 4 रन। त्यावेळेस आजच्या रात्रीमध्ये एक बिग फाईट मॅच एक्स्ट्रा गटातून आपल्याला संघ खेळताना दिसेल। याच पंचकृषीचा बहुमान आपण नेहमीच पाहिलाय। खर तर बेगाचा बादशाह सप्त हिंद केसरी भारत प्रेमी 11 संघ ओम कोटेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव या 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रेक्षक कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दहिबरी धमाका ही स्पर्धा। सेकर जीवनदान उनको भी मिल चुका है। दोनों बल्लेबाजों को जीवनदान मिले हैं। टीम का स्कोर 31 रन 2 विकेटों के नुकसान पर और 21 रन चाहिए। हवाई फायर, लेकिन ऊंचाई ज्यादा, क्या इसमें दूरी है? जी हां, बिल्कुल है। मिड विकेट बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 6 रन। बल्लेबाजी प्रतीक पीसेकर की। लीजिए एक और पुल शॉट और फिर से गेंद आसमान में। बढ़िया कोशिश थी फील्डर की, लेकिन उनके पहुंच से बाहर। फील्डर के मस्तक पर दस्तक, एक और छक्का।
जीवन दान मिला है उसका पूरा फायदा उठाते हुए, और गेंदबाज को अब कितना दोष दिया जाए ये भी एक सवाल है, क्योंकि फील्डर्स का पूरा साथ नहीं मिला है, जिसका खामियाजा समर्थ टीम को भुगतना पड़ रहा है। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एक और शानदार शॉट, तीर की तरह सीधा, लगातार तीसरा सिक्सर प्रतीक पीसेकर के बल्ले से। रन संख्या 49। बाहर की तरफ निकली, बीट किया बैट्समैन को, लेकिन बहुत महंगे साबित हुए मनीष। 27 रन आए इस ओवर से। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 49 रन 2 विकेटों के नुकसान पर, और केवल अब औपचारिकता शिल्लक इस मैच में नजर आ रही है। 12 गेंदों में सिर्फ 3 रनों की आवश्यकता है मयूर ग्रुप बदलापुर टीम को। है 9 गेंदों में 30 पर बैटिंग करते हुए। एक बेहतरीन टूर्नामेंट के केवल आयोजन करता नहीं है, बल्कि एक बेहतरीन बल्लेबाज भी है प्रतीक पीसेकर। एक बार फिर से उन्होंने साबित करके दिखाया है। नेवर लेकर दर्शन, और टॉपेज है, लेकिन फील्डर थोड़े से दूर, शॉट फाइन लेग पर पूरी तरह से पहुंच नहीं पाए। 1 रन लेने का अवसर स्ट्राइक प्रतीक पीसेकर के पास। 50 रन पूरे होते हुए सिंगल के चलते मयूर ग्रुप बदलापुर टीम के। बिल्कुल एक तरफा कर दिया है इस मैच को प्रतीक पीसेकर ने, और अब यहां से कोई चमत्कार ही हार से बचा सकता है समर्थ बदलापुर टीम को। लेंथ डिलीवरी, क्रॉस बैटेड शॉट, फील्डर का प्रयास अच्छा था, हाथ से लगी गेंद लेकिन रुकी नहीं। रन, और इसके साथ ही मयूर ग्रुप बदलापुर टीम ने यह मुकाबला 8 विकेटों से जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशंस टीम मयूर ग्रुप बदलापुर। क्या बात आहे, 3 बॉल 3 षटकार आले प्रतीक पिसेकर यांच्या बॅटमधून, आणि त्यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी प्रीतम कर्णिक, स्वप्नील चव्हाण आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय तेजस कांबरी, या तिन्ही मित्रांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी प्रतीक पिसेकर यांच्यासाठी देण्यात आली आहे। ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा देखील झालाय। चला दोन्ही टीम जोडली, आणि जांभळे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरून एंट्री करा, याची आपण नोंद घ्यायची आहे। चला चेंडू पोचवा, जो चेंडू प्रेक्षकांमध्ये गेलाय तो चेंडू आपण परत द्यायचा आहे। काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करू। समर्थ बदलापूर टीम कॅप्टन आपण संपर्क साधा। समर्थ बदलापूर टीम कॅप्टन, आपणास विनंती, आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे। आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक अतुल भाऊ राऊत यांना विनंती करेल, आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू। अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे, आणि तीच परंपरा आपण जपतो। या स्पर्धेच्या माध्यमातून अतुल भाऊ राऊत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती निखिलजी चव्हाण आणि बाळूदादा मुंडे यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडतोय। ॲडव्होकेट सोमनाथजी सुरेशे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू। सोमनाथजी सुरेशे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती। दर्शनजी फुलोरे यांचं आगमन झाले, विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तुषारजी शिंदे सर, आपण ही मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत।
तदनंतर पंकजी तरे साहेब कानूरचे आपण या मंचावरती आपलाही सन्मान आम्ही करू. महेशजी कुलकर्णी साहेब आपण या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महेशजी कुलकर्णी साहेबांचा आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी पंकजी तरे साहेबांना विनंती करेल आपल्या पंकजी तरे साहेब आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जोबेली बी गुरुदास जांभळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मार्गावर आम्ही पोहोचू. प्रतीची पिसेकर आपण मंचावरती या आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. सर भारत मैच कड़वा हमारा अजय सर. देखिए प्रतीक तरे ने 2 ओवर में 3 रन देकर 3 विकेट छटकाए हैं और प्रतीक पीसेकर 10 गेंदों में 34 नॉट आउट. अभी राहुल सर आप ही डिसाइड करिएगा कि मैन ऑफ द मैच कौन है. प्रतीकजी पिसेकर साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. दर्शनजी फुलोरे यांचाही सन्मान आम्ही करतोय. आपला विनंती आपण मंचावरती या. चलिए फैसला हो चुका है. मैन ऑफ द मैच भी प्रतीक पीसेकर 10 गेंदों में 34 रनों की नाबाद मैच जिताऊ पारी. प्रतीक पिसेकर आहेत या मॅचचा मार्ग मॅच. सन्मान देखील आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. समर्थ बदलापूर टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. प्रतीक पिसेकर ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. प्रीतम कर्णिक, स्वप्नील चबान आणि तेजस कांबरी या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतो. कारण 3 बॉल 3 सलग षटकार आलेत. एक सुंदर कॅप, एक सुंदर गॉगल देऊन आपण सन्मानित करतोय. प्रतीकजी पिसेकर यांचा सन्मान होतोय.